जी शेवटची सभा झाल्यानंतर आपल्या ऑफिसवरती कारवाई झाली होती. आपण आरोप केले, पालकमंत्री असतील किंवा दीपक आबांनी हे सगळं करायला लावलं. आज हा निकाल ऐकताना कसं वाटतंय? आज निकाल ऐकताना एवढंच वाटतं की जेवढं कुटील कारस्थानं राजकारणात केली जातात त्याला जनता मान्यता देत नाही हे यावरून दिसतं. तुम्ही सत्तेमध्ये असताना देखील तुम्हाला विरोध पत्करावा लागला होता. एकंदरीत हा विजय कसा बघताय विजयाकडे? विजयाकडे बघताना मी एकाच भावनेनं बघतोय की विकासाच्या कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला 200 कोटी रुपयेचा निधी आणि पुढील हा कालखंड आम्ही मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या शहराचा चांगला विकास करू आणि या शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकू. सत्तेमध्ये असलेल्या विरोधामध्ये असलेल्या विरोधकांना आज काय सांगताल? मी एवढंच त्यांना सांगतो की निकाल नेमकं काय सांगतो ते पहा. आतापर्यंतच्या निकालामध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय. भाजप 111 जागा मिळवून या ठिकाणी सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे. नगरपालिकांचा निकाल काय सांगतोय तर नगरपालिकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं सगळ्यात खराब प्रदर्शन झालंय. कारण ठाकरेंची शिवसेना 9 जागांपर्यंत मजल मारू शकली आहे. ठाकरेंची शिवसेना सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर आहे. तर महायुतीमध्ये भाजप 100 पार आहे. नगरपालिकेत भाजपलाच सर्वाधिक पसंती मिळाली आहे. नगरपालिकांमध्ये शिंदेची शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरली आहे. शिंदेची शिवसेना 50 नगराध्यक्ष मिळून आघाडीवर. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष, या ठिकाणी 35 नगराध्यक्ष. तर 288 नगरपालिका आणि पंचायतीत महायुतीची घोडदौड 200च्या दिशेनं पाहायला मिळते. 197 ठिकाणी महायुती आपल्याला आघाडीवर दिसते. तर एक मोठी बातमी आता आपण बघूया. साताऱ्याच्या म्हसवड या ठिकाणी भाजपच्या पूजा विरकर या विजयी झालेल्या आहेत. जयसिंगपूरमध्ये संजय पाटील यड्रावकर विजयी झालेत. कोल्हापुरातनं मोठी बातमी. जयसिंगपूर नंतर साताऱ्याच्या म्हसवड या ठिकाणी भाजपच्या पूजा विरकर विजयी झाल्याची मोठी बातमी. तर कोल्हापुरातल्या जयसिंगपूरमध्ये यड्रावकर विजयी. पेणमध्ये भाजपच्या प्रीतम पाटील विजयी झालेले आहेत. पेणमध्ये भाजपच्या प्रीतम पाटील विजयी. तर रोह्यामध्ये राष्ट्रवादीच्या वनश्री शेडगे विजयी. तर पेणमध्ये भाजप